आणि मात्र नक्कीच दिलीप धुडी यांना आमंत्रित करेन. दिलीप रुपासरी यांना आमंत्रित करेन की तुमच्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ देऊन सचिन जी तरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. तर सागर मंडळ यांच्याकडे चेंडू बघायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट इथे मध्ये इनसाइड आउट शॉट विशाल ची बॅट तळपते चेंडू निघून जाता येतो. व्हेरी फर्स्ट चौकार यास डीजी. या पहिल्या चेंडूला चौकार. इथे मात्र पुन्हा सर्व खेळाचा प्रयत्न चेंडू एजला लागून म्हणजे नक्कीच वाईडिश पॉइंटला जाऊन फील्ड केला जाईल. एक धाव मात्र घेतली जाते आणि या एक धावेने धावसंख्या फ्लाय होताना 5 ऑन दी बोर्ड. विशाल आणि योगेश ओपनिंग पेर बघायला मिळते आणि नूतरी मुंबई एक चांगला सराव केलाय. चांगलीच रणनीती आखली असेल. नक्कीच इथे योगेश एक चांगला दर्जेदार असा खेळाडू आहे आणि सगळी जर विचार केला गेला पहिलं पर्व सुद्धा त्यांच्याच नेतृत्वात जिंकलं होतं तर दुसरं पर्व सुद्धा त्यांच्याच नेतृत्वात आणि येते हे तिसरं पर्व आणि तिसरं पर्व खेळण्यासाठी योगेश पुन्हा सज्ज बघायला मिळेल. एक लक फॅक्टर घेऊन येतोय योगेश कडे. दोन्ही पर्व त्याच्या नेतृत्वात जिंकलंय. सफाळे केळवा रोड आदिवासी प्रीमियर लीग पूर्णपणे गाजवलंय आणि ही लीग सुद्धा गाजवण्यासाठी सज्ज सागर मंडल ऑन दी मार्क. येते पुढचा चेंडू राऊंड द विकेट नाही. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफच्या वरून चेंडू सरळ निघून जाईल. येते चौकार यास डीजे. बॅकफुटवर गेले पेंच केला चेंडू सिंगल धाव मात्र सहजरित्या पूर्ण आणि छावा स्वराज्य माकडे संघाचा 12th मॅन मात्र नक्कीच जॉईन व्हायचा आहे. जॉईन करायचं आहे. चला छावा स्वराज्य माकडे संघाचा 12th मॅन. चल बघूया. इथे मात्र रनआउटची चान्स कुठेतरी बनली होती तर ते चान्स हाफ चान्स असतात ते बनवायचे असतात. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा जी लोमान्स लँड चेंडू आणि इथे मात्र एकच धाव आणि या एक धावण्या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 1-11 ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू असेल ऑन द स्ट्राइक असेल योगेश आणि विशाल दोघांनी मात्र एक एक चौकार या षटकामध्ये बघायला मिळाली. पुढचा चेंडू इथे मात्र मिस कॉट अँड बॉल आपल्याच फॉलो थ्रू योगेशला परतावं लागेल. बिग विकेट मात्र मिळाले. ओपनिंग पेर कॉलॅप्स. येस फर्स्ट विकेट इज ऑन गॉन. डीजे म्युझिक इज ऑन. विचार करजो. मिलाया मला तुम्ही जुना
Yes, धन्यवाद डिझाईन येत आहे. पहिला विकेट योगेशला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर काय कमालीची गोलंदाजी सागर. नक्कीच मोठा ब्रेक थ्रू आपल्या षटकामध्ये मिळवून दिला. षटक संपते 11 धावा 1 विकेटचं नुकसान. 1 डाऊन साठी येतो विकास. तर बघूया विशाल आणि विकास. एका बाजूने विशाल कामगिरी करावी लागेल तर एका बाजूने संघाचा विकास करावा लागेल. बघूया पुढचा चेंडू चेतन भाभोर. इट इज अ वाईड बॉल. धावसंघ एकाने फ्लाइट टॉला ऑन द बोर्ड 1 विकेट नुकसान. बघूया पुढचा चेंडू. इथे मध्ये इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न. सुपर फिल्डिंग. एकही धाव नाही. सागर दुमाणा मात्र सुरेख पद्धतीने चेंडू फील्ड केला. विशाल एक चांगला फलंदाज आहे आणि या सीझन मध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि विशाल जेवढे जास्त चेंडू खेळ तेवढा बेनिफिट असेल. न्यू 3 मुंबई संघाला येतोय पुनश्च वाईड चेंडू. नक्कीच किशोर पारधी मान्य श्री किशोर पारधी कमिटीचे मेंबर आहेत. त्यांना मात्र नक्कीच टी शर्ट घेऊन त्यांचा सन्मान केला जातोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु विशाल मध्ये इथे बीट झालाय. निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू चेतन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र पुन्हा लोवर फुलटस चेंडू निघून जाईल. गॅप शोधतोय सागर. तिथून वेगाने मात्र कव्हर करतोय चेंडूला. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावांनी धावसंख्या मात्र इन्क्रीज होताना फलकार बघायला मिळते. 15 ऑन दी बोर्ड. आणि चेतनने वापसी केलंय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. वाईड चेंडू. थोडासा फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय आणि प्रयत्न बरोबररित्या केला जातोय. या षटकामध्ये 3 वाईड चेंडू बघायला मिळाले. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र मिस टाइम. यष्टिरक्षक निघून येईल आणि झेल मात्र इथे सुटते. विशालला जीवदान मिळालंय. खराब कामगिरी आणि विशालचा जर विचार केला गेला तर या सीझन मध्ये काय कमालीची फलंदाजी आणि त्याचा फलंदाजा झेल मात्र सुटतोय आणि चुकीला माफी नाही असं वारंवार म्हटलं गेलंय. आणि टेक कॅच विन मॅच. आणि अशी जर तुम्ही कॅच सोडले तर नक्कीच येणाऱ्या षटकामध्ये चिंता वाढू शकते. बघूया पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस चेंडू होता. निर्धाव चेंडू होत आहे आणि षटकातला अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी. 1 to go. आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली रोखून ठेवलेली. 1 विकेटचे नुकसानावर मात्र खेळतोय आणि धावा झाल्यात 17 किसपे आएगा अब खतरा. शेवटचा चेंडू. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र संपर्क झालाय. नोमॅन्स लँड असेल आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. आणि 2 षटक 1 विकेटचे नुकसान. जाऊया देऊया संधी डीजेला.
तो तीसरी गेंदबाजी यहाँ पे मिस आदित्य बटवा नजर आते हुए। तो जरूर विशाल की बात की जाती है, सीजन में अच्छे फॉर्म में थे और उनकी क्या छोड़ी, उनको जीवन दान जरूर मिला है। इस जीवन दान का कितना बेनिफिट लेंगे। पहली गेंद यहां पे जरा क्रॉस लाइन खेला बिटू, तो क्या पर गेंद विकेट में गेंद को फील्ड करेंगे। एक रन आसानी से मुकम्मल और एक रन के साथ 20 ऑन द बोर्ड। एक विकेट का नुकसान जरूर नजर आता हुआ। तो पहली गेंद पे इक्का, एक रन सिंगल स्ट्राइक रोटेशन, विकास ऑन द स्ट्राइक। लेफ्ट आर्म राउंड विकेट से यहां पे हल्के हाथों से एक बार फिर से एक रन। तो दो गेंद पे एक एक 2 रन। विशाल एक बार फिर से ऑन द स्ट्राइक नजर आएंगे। विशाल का बल्ला अभी तक बोला नहीं है। इट इज अ वाइड बॉल। जरूर अंपायर दर्शाते भी 22 ऑन दी बोर्ड, 22। तो यहाँ पे देखने वाली बात होगी कि विशाल का बल्ला अब तक बोला नहीं है। तो गेंद गिरने के बाद तो विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई अच्छी गेंदबाजी, अच्छी लेंथ और लाइन को मेंटेन करते हुए, और सबसे पहली बात कि बल्लेबाज को रीड करते हुए। शिवाजी महाराज तिकडे पोहोचल्यावर कशा आवाज आला तसा तो यहाँ पे जरूर विशाल अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट से डालेंगे। छोटी गेंद थी, एक बार फिर से बीट हुए विशाल। तो जरूर बातचीत करनी होगी दो बल्लेबाज के बीच में, अपने एक्सपीरियंस शेयर करना होगा, मेरी क्या गलती हो रही है वो दिखाना होगा। तो एक रन आसानी से मुकम्मल और एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। आदेश ठाकरे मला नक्कीच समालोचन कक्ष जॉईन करायचं। आदेश ठाकरे, चला दलबी टायगर संघाचा आदेश ठाकरे, चला समालोचन कक्ष जॉईन करायचं आहे। इथे मात्र काय कमालीची गोलंदाजी आदित्य बटवा, मॅन फ्रॉम धोंडलपाडा संघाचा हा खेळाडू अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून मात्र बघायला मिळते। चला आदेश ठाकरे जॉईन करायचा समालोचन कक्ष। षटक संपते आणि षटकानंतर 3 षटकात धावा मात्र फलकावर बघायला मिळत आहेत। 23 धावा। यस डीजे
व्हेरी नेक्स्ट बॉल इट इज अ फीड. बघूया फीड चेंडू असेल आणि मात्र पंचा दर्शवत आहे इट इज अ वाईड बॉल. आणि धावसंख्या मात्र फलकावर बघायला मिळत आहेत 27 ऑन दी बोर्ड. चौथा षटक मार्गस्थ. क्षमस्व चूक दुरुस्त केली जाईल. 28 धावा होत आहेत फलकावर. तर बघूया विकास करेल का आणि विशाल कामगिरी करेल का. प्रश्नचिन्ह तर निर्माण होतात, उत्तर मात्र येतील का. बघूया उडता चेंडू पुन्हा फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन. चेंडू बीट द गॅप निघून जाईल का. इथे मात्र चेंडू बीट करून निघून जाता येते चौकार. यस डीजे. अड्डावाली तुझी ताडी कशी कमीत ताडी पिन तुझी माझून रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. बघूया विशाल ऑन दी स्ट्राईक येत आहे आणि इथे विशाल अजूनही क्रीजवर आहे ओपनिंगला आलेला. इथून मात्र एक चांगली कामगिरी करावी लागेल, मोठे हिट खेळावे लागतील. इथे मात्र आलाय उंची जास्त आणि इथे मात्र पुन्हा अनिकेतच्या हातातून झील सुटते जणू काही घरट्यातून पक्षी उडून गेला आणि येत आहे बिग 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 षटकार. यस डीजे. बघूया इथे मात्र पुन्हा आणि माझ्या रडारमध्ये चेंडू आला. उत्तर हेच असेल आणि मात्र नक्की जीवनदान मिळालं. मी म्हटलं होतं की येणाऱ्या षटकामध्ये चिंता वाढू शकते आणि इथे बॅक टू बॅक षटकार. काय कमालीचा फटका. बिग 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 षटकार. यस डीजे. डावात मी लावला डाव तुझे प्रेमात झालो मी डूस. दोन चेंडू चा खेळ अजूनही बाकी. दोन षटकार आल्यात आणि धावा मात्र झाल्यात फलकावर बघायला मिळतील 45. इथे मात्र चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. येत आहे चौकार. लावला डाव तुझे प्रेमात झालो मी डूस. आंदेला मांदेला धाव नाही दूस. आयटम पटली झालो मी खुश. आंदेला मांदेला धाव नाही दूस. आयटम पटली झालो मी खुश. तर बघूया एक महागड षटक आलायची गरज होती आणि जे पाहिजे होतं. इथे मात्र पुन्हा विशाल ऑन दी स्ट्राईक असेल. पुढचा चेंडू असेल या षटकातला शेवटचा चेंडू आणि इथे मात्र पुन्हा चेंडू निघून जाईल का. चेंडू मात्र नक्कीच लॉंग स्टॉपला थर्डमॅनला निघून जाते. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि या 2 धावणे धावसंख्या मात्र 51 आणि या 2 धावणे षटक संपते. पुन्हा देऊया संधी डीजेला.
धावसंख्या 51. धावसंख्या 51. पैसे काय झाले त्याच्याच मागे मी उभं आहे पैसे माझ्यावर डिझेल बसवर पैसे नाही मिळत मला तुला हैराण करतो कोण तुमच्या पैसे दोन धावा मात्र घेतल्या जातील आणि या दोन धावने धावसंख्या 53 ऑन दी बोर्ड. इथे मात्र विकासला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे सायकल घेऊन जाईल नाही काय माझं लग्नाचं वय झालं लागल मला पुरी नांगाय एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय विशाल ऑन दी स्ट्राईक बघायला मिळते. इथे मात्र नक्कीच सागर मंडल फील्ड करेल. तत्पूर्वी एक धाव धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोचते 54. तीन चेंडूचा खेळ अजून बाकी. बघूया पुढचा चेंडू. ते मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट इज इक्वल टू विकेट, परंतु डायरेक्ट हिट झाली नाही. इथे मात्र एक धाव नक्कीच येते. लेग बाय अंपायर दर्शवताना धावसंख्या 55 ऑन दी बोर्ड. इथे मात्र सागर मंडल येते पॉइंट रिजनला. विशालला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे पूरा दिसस पार्टीस पुढे डोला कालकीस नाही करा नाही करा पूरा दिसस पार्टीस पुढे डोला कालकीस नाही करा तर बघूया विपुल येते ऑन द स्ट्राईक.
आणि इथे मात्र नक्कीच फाईन लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून जाईल. येस, सुरक्षित दर्शन इथे बघायला मिळतं. तत्पूर्वी 3 धावा रोखू शकणार नाही आणि या 3 धावेने धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचेल 58, 59 टू विन. चला या पुढील बिग बॅटल शौर्य वॉरियर्स वर्सेस मेडा फायटर. चला दोन्ही संघाचे संगणक मात्र नक्की नाणेफेकीसाठी यायचंय. मेडा फायटर वर्सेस शौर्य वॉरियर्स. चला शौर्य वॉरियर्स वर्सेस मेडा फायटर. चला दोन्ही संघाचे संगणक यायचंय. चला मान्य श्री सन्माननीय सचिनजी तरे यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. तर या पुढील बिग बॅटल शौर्य वॉरियर्स वर्सेस मेडा फायटर 2023 इज कॉल एस्केपल. मात्र नक्की शौर्य वॉरियर्सचा नाणेफेकी जिंकतोय. निर्णय काय असेल? आम्ही पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ, बघूया. तर नक्कीच फलंदाजीचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ सुद्धा बलट आहे. तर कितीपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न असेल बघूया. आता ग्राउंडची फील्ड बघता जास्तीत जास्त धावा आमच्या खात्यामध्ये जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुढचं बघूया. आणि जास्तीत जास्त धावा करण्यासाठी असे तुमच्याकडे कोण आघाडीचे फलंदाज आहेत? आमच्याकडे आघाडीचे फलंदाज मयूर हेमाडे, त्यानंतर आमचे वंदेश दादा असे खेळाडू आहेत आमच्याकडे. नक्की तुम्हाला गोलंदाजी करायचे टॉस हारलात. निर्णय तुमच्या बाजूने गेलाय की विरुद्ध गेलाय? यस, बाजूने झालाय. फील्ड क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तर नक्कीच दोघांचा निर्णय बाजूने गेलाय. तर समोरचा संघ आहे त्यांना कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50 या 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तो यहाँ पे एक बिग बैटल चलता हुआ बीच मैदान में. बल्लेबाज जरूर ओपनिंग पेयर मैदान में. तो सागर दुमाड़ा और आदित्य बटवा ओपनिंग पेयर नजर आती हुई. तो कहीं ना कहीं 59 का जरूर लक्ष्य रखा है. यहाँ पे पार्टनरशिप बिल्ड करना होगा. अगर अच्छी से पार्टनरशिप होगी तो जरूर आने वाले बल्लेबाज को एक अच्छा प्लेटफॉर्म अवेलेबल होगा. तो यहाँ पे जरूर मंगेश भुरकुड़
गेंदबाजी मार्ग पे नजर आते हुए। तो जरूर पिछला सीजन था, बेस्ट गेंदबाज का अवार्ड जरूर पा चुके थे मिस्टर मंगेश बुरकुड़ और जूनियर विजय पावले जिनको कहा जाता है। तुझा सिव्हिल चांगला आहे का? सिव्हिल चांगला असेल तर टॉप 10 मध्ये जा. वीराला टॉप 10 मध्ये तिथे जा आणि तिथं वेस्टला तो रे हा कुठे पण जा टॉप 10 मध्ये, तिथे सगळ्या ठिकाणी चालू आहे. तर तिथे चालू आहे 18 रुपये डाऊन पेमेंट किंवा तुझा सिव्हिल चांगला असेल ना तर झिरो डाऊन पेमेंटवर आणि मग 100 रुपये. तो जरूर मंगेश भुरकुड़ की गेंद आती हुई पहली राइट ओवर द विकेट से बैकफुट पर गए, जगह बनाए, पॉइंट के ऊपर से गेंद जरूर खेली है और गेंद सीधी निकल जाएगी। यहाँ पे पहली वेरी फर्स्ट बॉल पे आता हुआ चौका, अच्छी लाजवाब नजाकत दी और इस चौके से खाता ओपन करते हुए 4 रन का जो 59 रन का जरूर लक्ष्य है। और यहाँ पे 4 रन पहली गेंद पे आते हुए बैकफुट पर गए और पंच जरूर नजर आया, पॉइंट के ऊपर से गेंद सीधी 9-11 और यहाँ पे मंगेश भुरकुड़ को वापसी करनी होगी। तो जरूर मंगेश भुरकुड़ एक बार फिर से अगली गेंद के लिए यहाँ पे एक बार पीछे जगह बनाई, डायरेक्ट हिट इज इक्वल टू विकेट, पर यहाँ पे डायरेक्ट हिट हुई नहीं। 1 रन आसानी से मुकम्मल और 1 रन के साथ स्कोर पड़ता हुआ 5 ऑन दी बोर्ड। तो जरूर अगली गेंद यहाँ पे हल्के हाथों से खेली है, जरूर पहली गेंद पे चौका आया हुआ है, उसके बाद सिंगल डबल पे महत्व, बेसिक पे महत्व, जो क्रिकेट का बेसिक है। अगर आपको पार्टनरशिप बिल्ड करनी होगी तो जरूर साझेदारी बनानी होगी, तो जरूर बेसिक पे ध्यान देना होगा, सिंगल डबल पे। और यहाँ पे 3 गेंद के बाद 6 रन। अगली गेंद राइट ओवर द विकेट से यहां फिर से जगह बनाई और गेंद फिर से आउट ऑफ द पार्क, चौका तबा। तो यहाँ पे जरूर थोड़ा सा महंगे साबित होते हुए मंगेश भुरकुड़ मिस्टर जूनियर विजय पावले। अगली गेंद यहाँ पे बैकफुट पर गए और रीजन में एक बार फिर से चौका आता हुआ, रीसर चौके से स्कोर बढ़ता हुआ 14 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट। तो अभी भी एक गेंद शेष इस ओवर की। आदित्य बटवा की क्या लय में खेल रहे हैं, सहवाग के अंदाज से। एक बार फिर से गेंद को खेला है बैक ऑफ द स्टंप, जरूर कैच छुट्टी है, अभी वहां पे हार्ड कैच जरूरी थी, पर इस हाफ चांस को बनाना पड़ेगा। ओवर इस मैच को आपको जीतना है। ओवर की समाप्ति विदाउट एनी लॉस ऑफ विकेट, 16 ऑन द बोर्ड। यस डीजे माझे मनात
सोळा धावा बघूया. योगेश येते फुलटॉस चेंडू आणि मात्र नक्कीच कुठल्याच प्रकारची घाई बघायला मिळत नाही कारण चांगला रन रेट मेंटेन केलाय. धावसंख्या 1 फ्लाय 17 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. आदित्य मात्र कमालीच्या फॉर्ममध्ये बघायला मिळतंय. चौफेर फटकेबाजी पुण्याच्या स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. आदित्य गोलंदाजी मार्कवर योगेश. बघूया पुण्याच्या जागा बनवलंय. चेंडू भेटत गॅप यस निघून जाते आउट ऑफ दी पार्क. 4 धावा 21 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू पुण्याच्या त्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ठेवला गेला. इथे मात्र चेंडू बीट निर्धाव चेंडू येईल. धावसंख्या मात्र 21 वर बघायला मिळते. आदित्य मात्र इथे मात्र बीट होताना बघायला मिळेल. आणि इथे कानमंत्र आणि ज्या वेळेस मात्र एखादा समोरच्या फलंदाजी चुकी होते त्यावेळेस येऊन चर्चा करणं खूप गरजेचं. समोरच्या फलंदाजी काय चूक होते ते दर्शवलं गेलं पाहिजे आणि आपला अनुभव सुद्धा एकमेकांना शेअर करणं गरजेचं. बघूया इथे मात्र योगेशला कमबॅक करावं लागेल. तर बघूया पुढचा चेंडू सागर. इथे मात्र अजूनही पार्टनरशिप मात्र ब्रेक झाली नाही आणि धावांवर अंकुश लावायचा असेल तर विकेट घेणं खूप गरजेचं. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. योगेशला मात्र इथे कौशलपणाला लावलं. निर्धाव चेंडू आणि षटक संपते. 2 षटकात धावसंख्या मात्र फरका बघायला मिळते. 22 ऑन दी बोर्ड. यस डीजे. तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल धन्यवाद डीजे. आणि इथून मात्र मिलिंद येत आहे गोंदची माकव. 22 धावा फलकावर बघायला मिळत आहेत. मिलिंद पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्पीच हिट. चेंडू निघून जात. यस इट इज अनदर वन. येते बिग चौकार. यस डीजे.
17 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण बघायला मिळते. महेंद्र लांगे सोबत मात्र नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. मुनेश बरफ यांनी महेंद्र लांगे यांचा संपर्क साधायचा आहे. इथे मात्र एक धाव येते आणि एक धावेने धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचेल. 27 ऑन दी बोर्ड. इथे मात्र वापसी केली जाते मिलिंदच्या माध्यमातून आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आणि ज्या वेळेस आपण या लीगचा पहिली मॅच जिंकतो ना त्यावेळेस मात्र विश्वास एक कॉन्फिडन्स मात्र नक्कीच एक चांगल्या लेवलवर जाऊन पोहोचतो आणि येणाऱ्या मॅच मध्ये आपली कामगिरी उंचावते. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा स्विच शीट प्लेयर तैनात. एक धावच आणि एक धावर समाधान मानलं गेलं आणि एक धावने धावसंख्या जाऊन पोहोचेल. 28 ऑन द बोर्ड. या षटकातल्या अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. आदेश कितीचा पिन आहे? 30 पाहिजेत ना? 31 14 चेंडू का? 14 चेंडू 31 धावेची गरज. इथे मात्र हलक्या हाताने धावसंख्या 1 नंबर 29 ऑन दी बोर्ड. षटकाचा शेवटचा चेंडू असेल. महत्वाचे म्हणजे ओपनिंग पेर अजूनही मैदानात. क्रीजवर 13 चेंडू आणि 30 धावेची गरज. या षटकातला शेवटचा चेंडू. मोठा प्रहार, उंची जास्त अंतर कमी. योगेश येते विकेटचं पतन. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. पाणी डुलं त्यावर कमल फुलं तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं पोयरे जाऊ नको दुर्गजरा गिंडेन तुला तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं यस पुन्हा डीजे. बॅट्समन अनिकेत येतोय आणि इथे मात्र 12 चेंडू आणि 30 धावेची गरज असेल. अर्धा घाबरून तू पोफडीच्या माझी इज्जतच गेली असती. चला बघूया. थोडीशी घाई करायची वेळ धरू नका मित्रांनो. योगेश होते गोलंदाजीची मार्कवर. 12 चेंडू 30 धावेची गरज. ओन दिस साइड मिस्टर आदित्य बटवा. इथे मात्र पुन्हा जागा बनवलाय. चेंडू निघून जाईल का? मंगेश बुरकुड येते आणि चेंडू निघून जाते. येते चौकार. 11 चेंडू 26 धावेची गरज. याच डीज आहे. आदिवासी आदिवासी मी आदिवासी आदिवासी तू आदिवासी सारे संतत आम्हाला आदि रहिवासी आदिवासी मी आदिवासी सारे संतत आम्हाला आदि रहिवासी. तर बघूया आदित्य काय कमालीची फलंदाजी करतोय आणि ओपनिंगला आलाय. अजूनही क्रीजवर आहे. खरंच एक टॉनिक त्यांनी दिलंय ते म्हणजे जबाबदारीचं आणि जबाबदारीने फलंदाजी करतोय आणि ज्या ज्या वेळेस संघाला गरज आहे इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. इथे मात्र 10 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. योगेश एक चांगला खेळाडू आहे
आणि अशा परिस्थितीमध्ये कशी कामगिरी करावी मला नक्कीच त्याला माहिती आहे, अनुभव आहे आणि त्याच पद्धतीने मात्र कामगिरी. इथे मात्र पुरुषा जागा बनवले, चेंडू निघून जाईल का, विपुल येते. तत्पूर्वी 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 35. आता मात्र नक्कीच 9 चेंडू 24 धावांची गरज. इथे मात्र नक्कीच आदित्यला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. रविवारी यो मॅची खेळायला कालराचे बाबू लग्न फिरायला लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला बाबू आमचा शिकला नाही शाला ना गेला उतरला कामाल बापू घरी काम नाही करना पोरींचे मागोरी स्टँडला मिलन मात्र नक्कीच येतोय लेफ्ट हँड फलंदाज आणि इथून मात्र आठ चेंडू आणि 24 धावीची गरज. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र अनिकेत नावाचा बिग 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 आउट ऑफ द पार्क. मोक्याच्या वेळी इट इज अ बिग सिक्सर और अथवा डीजे का मिक्सर. डीजे 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. इथे मात्र पुन्हा इथे यस इट इज ऑन डिझी म्युझिक ऑन. टीम मीटिंग कमी करायची आहे, संघाच्या संघाने निर्णय घ्यायचा आहे. प्लीज कॉपरेट करा, सहकार्य करा. वेळ मात्र खूप घेत आहेत. न्यू 3 मुंबई संघाचा कर्णधार नोंद असेल, वेळ तुम्ही खूप घेत आहेत. निर्णय फक्त संघाच्या संघाने घ्यायचा आहे. टीम मीटिंग मात्र कमी करा. 6 चेंडू 18 धावा. सहा चेंडू 18 धावेची गरज. गोलंदाजी माग पर कोण असा प्रश्न चिन्ह मात्र नक्कीच निर्माण झाला होता. उत्तर मात्र दिलंय. टाइम कडे लक्ष द्यायचं आहे. चला कॉपरेट करा. वेळ तुम्ही खूप घेतायत. आदित्य भांगरे येत आहे, परंतु सुनील भांगरे यांचा सुपुत्र मिलन. तर नक्कीच मिलन एक चांगला फलंदाज आहे. उंबरपाडा गावाला बिलॉंग करत आहे. पहिला चेंडूवर अप्रहार केलाय.
चेंडू निघून गेलाय. येत चौकार डीजे. पुरी ती दिसली डोंगरात पावेरी वाजवली कुवारीन पुरी पटवली डोंगरात पावेरी वाजवली कुवारीन पुरी पटवली. तर पहिल्या चेंडूवर ट्विस्ट, पहिल्या चेंडूवर खराब चेंडू आणि खराब चेंडूचा चांगला समाचार मिलनने घेतलाय. चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क, चौकारा साडे. बघूया 5 चेंडू आणि 14 धावा. इथे मात्र इन्साइड आउट शॉट आणि कॅच सुटलाय आणि आल्या 2 धावा. विकासने मात्र नक्की चूक केलंय. प्रत्येक धाव, प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्षण, इथून प्रत्येक निर्णय महत्वाचा असेल आणि 12 धावेची गरज. 4 चेंडू, हा चेंडू मात्र वापसीवाला चेंडू, चांगला चेंडू होता आणि मात्र नक्कीच संकेत सुतार आपल्या संघाला मात्र नक्कीच सपोर्ट करताना. बघूया पुढचा चेंडू. चार चेंडू 12 धावा. फुल टॉस चेंडू विशाल आहे आणि विशाल मात्र एक चांगला खेळाडू आहे. चूक अशी तो करणार नाही आणि सुपर झेल विकेट मिळालाय. यस डीजे. अगं पोरी तू संपण्यात ये ना आपले दुनिया जाग्या वेतना. अगं पोरी तू संपण्यात ये ना आपले दुनिया जाग्या वेतना. नव्या बोटीनिशी आलो काय ना तवा आलो ना काय आलो मी ते रतीला ना तवा मला भेटलीच नाय. आलो मी ते रतीला ना तवा मला भेटलीच नाय. आलो मी ते रतीला ना तवा मला भेटलीच नाय. अगं पोरी तू संपण्यात ये ना आपले दुनिया जाग्या वेतना. अगं पोरी तू संपण्यात ये ना आपले दुनिया जाग्या. याचा 3 चेंडू आणि 12 धावेची गरज. जर दोन्ही एंडचा विचार केला गेला तर ज्या बाजूने सध्या फलंदाजी चालू आहे तो एंड मध्ये गोलंदाजच्या बाजूने बघायला मिळते अजूनपर्यंत तरी. कारण जिथे मारा तिथे मारा, परंतु वाऱ्याच्या दिशेने, वाऱ्याच्या विरुद्ध इथे मात्र या एंडने खेळावं लागेल. या 3 चेंडू 12 धावेची गरज. पहिल्या चेंडू चौकार आला, त्यानंतर काय सुपर वापसी केलाय आदित्य भांगरे, मॅन फ्रॉम वरकुंटी. नक्कीच पुढचा चेंडू मात्र मिलन आणि आदित्यचा विचार केला तर एका दोन्ही वेगवेगळ्या टोकाचे. वरकुंडी एका शेवटच्या टोकावर तर उंबरपाडा सुद्धा शेवटच्या टोकावर आणि इथे मात्र धावचित झालाय आणि आदित्यने मात्र नक्कीच सुपर कामगिरी. यस डीजे. DJ Ashok Ashok. यस धन्यवाद डीजे. 2 चेंडू 12 धावा आणि अशी कारणामे मात्र मित्रांनो क्रिकेटमध्ये अनेक वेळा झाल्यात, परंतु ती वेळ तो क्षण वेगळा होता. इथे मध्ये तोच कारनामा करावा लागेल. सागर मंडल 2 चेंडू 12 धावा. बघूया सेकंड लास्ट. इथे मात्र सुपर प्लेन लाईन मेंटेन केली गेली आणि मित्रांनो जेवढा धावा तुम्हाला घेता येतील ना तेवढा घेणं गरजेचं, कारण किती फरकाने तुम्ही हरता हे सुद्धा मॅटर करतं. कारण ही लीग मॅच आहे, लीग मॅच मध्ये नेट रन रेट सुद्धा मेंटेन करणं गरजेचं. शेवटचा चेंडू असेल आणि न्यू 3 मुंबई मात्र विजय दिशेने वाटचाल करताना मात्र नक्कीच यापुढील समालोचन करतील
शेवटच्या चेंडूवर विपुल येतोय, सुपर झेल, दिवतरी मुंबई विन होतंय. विन संघाचं अभिनंदन आणि मात्र नक्कीच तेवढंच कौतुक करावं लागेल छावा स्वराज्य मागडे संघाचं. आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. तत्पूर्वी जाऊया मिस्टर अजित पाटील